हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले ठाणं बदलते हे यंदाच्या सार्वजनिक उत्सव मंडळाच्या 54व्या वर्षी साजरा झालेल्या गणेशोत्सवाचे आगळेवेगळे असे देखाव्याचे चित्र होते। या देखाव्याला समस्त ठाणेकरांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला। शिवसेनेचे माजी गटनेते आणि माजी नगरसेवक दिलीप बारटक्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा यंदाचा आगळावेगळा आणि कौतुकास्पद देखावा विशेष गाजला। मंगळवार 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाला सर्वांनी निरोप दिला। यावेळी ब्रो ठाणं बदलते हा विसर्जन मिरवणूक विषयी घेऊन त्यात तरुणाईचा मोठा सहभाग लाभला। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास वंदन करून श्री विश्वेश्वर मंदिरातून या गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली होती। धर्मवीर आनंद दिघे मार्ग शिवसेना शाखा स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथून ही मिरवणूक वर्तकनगरच्या दिशेला रवाना झाली। यावेळी वेगवेगळ्या वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरणार होते। श्रीलंकेच्या तल्लाई मन्नार येथून भारताच्या रामेश्वरम धनुष्यकोडी हे सागरी अंतर लीलया पार करणाऱ्या आणि विश्वविक्रम करणाऱ्या भारताच्या 12 तरुण जलतरणपटूंचा सहभाग हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होतं। तसेच यंदा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्य पथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या ज्या 12 मुलींनी भरतनाट्यम आणि लोकनृत्य सादर केलं होतं त्या सर्व नृत्यांगना या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टिक्समध्ये ठसा उमटवणारे ठाण्यातील खेळाडू तसेच एरोबिक्सची प्रात्यक्षिके सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक राहुल बंदरकर यावेळी या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते। मंडळी, या मिरवणुकीत खास काय होतं तर प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस दल, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा, सांस्कृतिक कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, तसेच डॉक्टर, परिचारिका, सैनिक, नृत्य कलाकार, वकील, क्रिकेटपटू, विकासक अर्थात बिल्डर्स, मतदार, हवाई सुंदरी आणि वाचक आदी अनेक समूह या मिरवणुकीत सहभागी झाले होते। सर्वात उल्लेखनीय आणि या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळाने कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण केलं नाही। या मिरवणुकीमध्ये DJ, ढोलताशा पथक, बँजो असं कोणत्याही प्रकारचं वाद्य या मिरवणुकीमध्ये याचा वापर केला नाही। तसेच गुलाल देखील या मिरवणुकीमध्ये उधळला गेला नाही। या उलट पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायामधील पखवाज, ताल, मृदुंग यांच्या तालावरती सर्व भक्तांनी ठेका धरला होता आणि गुलालाऐवजी फुलांची उधळण या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाली। यासाठी मंडळातील सर्व सभासदांचे, सर्व तरुण वर्गाचे तसेच मंडळ कमिटीचे आणि सन्माननीय दिलीप बारटक्के साहेबांचे तसेच संजय चिचकर, अध्यक्ष दीपक निकम, सेक्रेटरी वैभव चव्हाण, कार्याध्यक्ष सखाराम अहिरे, खजिनदार या सर्वांचे कौतुक करावे तितके कमी आहे। कारण असा हा आगळावेगळा मिरवणुकीचा कार्यक्रम खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो। या मंडळीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। महामुंबईसह राकेश सकपाळ, ठाणे।